नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज मी 1 किलो करंजी बनवणार आहे बघा। अगदी खुसखुशीत, पांढरी शुभ्र आणि झटपट अशी ही करंजी बनवणार आहे। म्हणजे याचं सारण बनवण्यापासून पीठ कसं मळायचं, करंजी कशी तळायची हे सर्व व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता इथे आपण गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तूप टाकणार आहोत। तर सर्वात आधी आपण खोबरं भाजून घेणार आहोत आणि नंतर मग तूप टाकून रवा भाजणार आहे। तर इथे मी अर्धा किलो हे खोबऱ्याचा किस मार्केटमधून म्हणजे बाजारातून विकत आणलेला आहे। तुम्ही हा खोबऱ्याचा किस घरी देखील बनवू शकता। हा हलकासा आपल्याला भाजून घ्यायचा। याने करंजी जास्त दिवस टिकण्यास मदत होते, त्यामुळे थोडासाच भाजून घ्या। अगदी गरम कढईमध्ये 1 मिनिट भरासाठी हा फक्त परतून घ्यायचा। यामध्ये तूप टाकायचं नाही आहे, यालाच तेल सुटतं, त्यामुळे तूप टाकायची गरज नाही। तर हा बारीकवाला खोबऱ्याचा किस घेतला आहे मी अर्धा किलो एवढ्या प्रमाणामध्ये। आता आपण करंजीचं सारण तयार करत आहोत आधी। तर हा मस्त असा थोडासा परतून झाला आहे आणि हा एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत। फार वेळ लागत नाही बघा। आता यामध्येच काजू आणि बदाम याची थोडीशी अशी पावडर करून घेतली आहे मी, ती सुद्धा आपण हलकीशी बिना तुपाची भाजून घेणार आहोत। याने खूप छान चव येते बघा या करंजीच्या सारणमध्ये। तर थोडेसे का होईना पण नक्की टाका काजू बदाम। आता हे झाले आहेत। आपल्याला अगदी काळे होईस्तोवर भाजायचं नाहीये। मिक्स करून घ्यायचं। आता या कढईमध्ये तूप टाकून घेते। इथे मी साजूक तूप घेतला आहे। यामध्ये आपल्याला पाव किलो रवा भाजून घ्यायचा आहे। अर्धा किलो पिठी साखर आपलं हे खोबऱ्याचा किस आणि पाव किलो बारीक रवा घेतला आहे। तुपावरती आपल्याला तो भाजून घ्यायचा। रवा सोनेरी रंग येऊ द्यायचा नाही किंवा काळसरही होऊ द्यायचा नाही। मध्यम आचेवर आपल्याला सारखा असा फिरवत फक्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। ह्या करंज्या महिना दीड महिना टिकतात बघा आणि अगदी खुसखुशीत राहतात संपेपर्यंत। तर अशा पद्धतीने नक्कीच एकदा करून पहा। आता हा रवा छानपैकी भाजून घेते मी। रवा एक 4 ते 5 मिनिटं असा खमंग होईपर्यंत भाजून घेतलाय। आता गॅस करायचा बंद आणि हा रवा सुद्धा या खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये काढून घ्यायचा आहे। आता हे छानपैकी असं मिक्स करून घेऊ आपण। थोडंसं थंड झालं की मग पिठी साखर टाकायची यामध्ये। रवा, खोबरं, काजू बदाम हे छान असं मिक्स करून घेतलंय। यात तुम्ही चारोळी देखील थोडीशी भाजून टाकू शकता। दिसायला छान दिसेल, खायलाही मस्त लागेल। आता हे संपूर्ण असं मिक्स केलं की यामध्ये वेलची पावडर टाकते। तर आता यात आपण पिठी साखर टाकून छान हे मिक्स करून सारण तयार करून ठेवलं आहे। हे सारण तुम्ही असंही स्टोअर करून 3 ते 4 महिने ठेवू शकता। जेव्हा पाहिजे तेव्हा करंजी बनवून खाऊ शकता बघा। आता हे ठेवू आपण साईडला, कारण आपल्याला आताच्या सर्व करंज्या बनवायच्या आहेत। आपण आता याचं
जे वरचं आवरण आहे किंवा पारीसाठी पीठ लागेल ते मळणार आहोत. तर त्यासाठी सर्वात आधी मी इथे अर्धा किलो मैदा घेतला आहे. मैद्याचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला किती पाहिजे मैदा त्याच्यानुसार घ्यायचा आहे. आता यात चवीनुसार म्हटल्यापेक्षा 1 चिमूट मीठ टाकायचं, कारण गोडाचा पदार्थ आहे. मीठ टाकलं की चव अजून वाढते. आणि जे आपण पीठ भिजवणार आहोत ते थंड पाण्यानेच भिजवायचं आहे. पण या मैद्यामध्ये आपण मीठ मिक्स केल्याच्या नंतर तूप टाकणार आहोत. तर इथे मी साजूक तूप घेतलं आहे बघा. आणि जेव्हा आपल्याला पदार्थ खुसखुशीत करायचा असतो तेव्हा थंड तूप टाकायचं, म्हणजे जे नॉर्मल टेम्परेचरवरचं तूप आहे ते टाकायचं. आणि जेव्हा कुरकुरीत पदार्थ बनवायचा तेव्हा कडकडीत तेलाचं किंवा तुपाचं मोहन टाकायचं आहे. आता हे तूप साधारण 2-3 चम्मच तूप टाकलं आहे आणि छान ते सर्व या मैद्याला लावून घ्यायचं आहे. चोळून असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे जी पारी आपण बनवू ती अगदी खुसखुशीत आणि छान बनेल, अजिबात कडक होणार नाही. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. तर तूप छानपैकी मिक्स करून झाल्याच्या नंतर बघा याची अशी मूठ वळत आहे ना, याचा अर्थ छान मोहन असं लागलेलं आहे याला. आता आपण थोडं पाणी यामध्ये टाकून घट्ट पीठ भिजवायचं आहे. करंजी करता वेळेस अजिबात मऊ असं पीठ भिजवायचं नाही, अगदी घट्ट गोळा तयार करायचा आहे. पाणी थोडं टाकून, एकदाच खूप जास्त पाणी नका टाकू. आता इथे आपण घट्टसर असं हे पीठ भिजवून घेतलं आहे. आता हे 20 ते 25 मिनिटासाठी आपण साईडला ठेवून देणार आहोत. छान पीठ फुलून तयार होईल, मुरतं म्हणजे व्यवस्थित हे पीठ. तर झाकून एक 20-25 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं. आता इथे आपण हे पीठ छान असं मुरवून घेतलं आहे. पुन्हा एकदा आपण थोडंसं मळून घेणार आहोत. आता याचे आपण छोटे असे गोळे तयार करून घेणार आहोत, म्हणजे पटापट आपल्याला पारी लाटता येईल. गोळे तयार केले की पाऱ्यासुद्धा लाटून घेणार आहोत आपण सर्व. तर आता हे गोळे तयार झाले आहेत. चला आता आपण याच्या पाऱ्या लाटून घेणार आहोत. संपूर्ण पाऱ्या आधी लाटून घ्यायच्या आणि मग पटापट करंज्या तयार करायच्या. याला कोरडं पीठ किंवा तेल तूप लावायची गरज नाही. अशा सरसर पतल्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आणि छान लाटता येतात बघा, पीठ व्यवस्थित आपलं मळलेलं असल्यामुळे. अशा पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. सगळ्याच लाटून घेते, म्हणजे मग करंजी करायला सोपं जाईल.
तर इथे पहा, आपण ह्या संपूर्ण अशा पुऱ्या लाटून घेतल्या आहेत. आता आपण करंज्या तयार करायला घेऊ. मी इथे साचा घेतला आहे करंजी बनवण्यासाठी. आता ही एक पुरी ठेवायची आहे साच्यावर आणि सारण भरायचं आहे. तुम्ही हातावर देखील ह्या करंज्या बनवू शकता. आता साईडला पाणी देखील लावून घेऊ शकतो आपण हे चिकटण्यासाठी. पण आपण एक करून बघू. जर याचे पदर सुटला ना किंवा हे निघलं तर मग याला काठाला पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने बघा झटपट करंजी तयार होते. फार वेळ लागत नाही. हे उरलेलं पीठसुद्धा आपण परत घेणार आहोत, म्हणजे त्याच्यासुद्धा पाऱ्या करून आपण करंज्या बनवणार आहोत. सारण तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवं तेवढं भरू शकता आणि मस्त अशा ह्या झटपट करंज्या साच्यावर बनवू शकता. हाताने बनवायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे मी इथे साच्याचा वापर करत आहे. आणि हे थोडंसं असं प्रेस करायचं, म्हणजे हे तेलात टाकल्याच्या नंतर सुटणार नाही. तर अशा ह्या पुऱ्या बनवून ठेवल्या का नाही की आपण करंज्यासुद्धा पटापट अशा बनवू शकतो, म्हणजे जास्त वेळ लागत नाही करंज्या बनवण्यासाठी. तर अशाच पद्धतीने ह्या संपूर्ण करंज्या मी बनवून घेते. तर इथे पहा, आपण ह्या सर्व करंज्या बनवून घेतल्या आहेत. तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. तेल आधी कडक गरम करून घ्यायचं, नंतर मध्यम आचेवरती ठेवायचं आहे. तर तेल गरम करून घेऊ आणि नंतर मग तळायला सुरुवात करू. तेल गरम झालं आहे. आता आपण करंज्या यामध्ये एक एक करून सोडणार आहोत. जेवढ्या मावतील या तेलामध्ये तेवढ्या करंज्या टाकायच्या आहेत आणि मध्यम आचेवरती तळून घ्यायच्यात. तळता वेळेस अजिबात घाई गडबड करायची नाही आहे. मध्यम आचेवरती आपल्याला ह्या करंज्या तळून घ्यायच्यात. तर अशा ह्या करंज्या तळून झाल्या आहेत. फार अशा ब्राऊन होऊ द्यायच्या नाही आहे. हलकासा असा पांढरा रंगसुद्धा राहायला पाहिजे. यामधलं तेल निथळून घ्यायचं आणि अशा एखाद्या जाळीवरती काढून घ्यायच्या आहेत. तशा ह्या अजिबात तेलकट होत नाहीत, पण अशा जाळीवर काढा म्हणजे छान खुसखुशीत होतात. आता अशाच पद्धतीने बाकीच्या सुद्धा आपण करंज्या तळून घेणार आहोत. आणि करंज्या तळता वेळेस मी पुन्हा सांगते की मध्यम आचेवरच ह्या करंज्या तळायच्या आहेत बघा, म्हणजे छान खुसखुशीत आणि व्यवस्थित अशा तळल्या जातात. म्हणजे आतपर्यंत तळतात ह्या, त्यामुळे घाई गडबड करायची नाही आहे. थोडासा वेळ लागतो पण करंज्या खूप छान होतात. तर संपूर्ण आता मी तळून घेते. अशा ह्या संपूर्ण करंज्या मी तळून घेतल्या आहे बघा आणि खूप छान झाल्या आहेत. मस्त खुसखुशीत अशा झाल्यात. आपण फार जास्त तळून सुद्धा घेतल्या नाही आहे. तर आता ह्या थोड्याशा थंड झाल्याच्या नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत आणि मस्त अशा खायच्या. जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊन खायच्या. तर ह्या करंज्या कशा झाल्या कमेंट करा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये.